नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। आज आपण ब्रेडचे पॅटीज बनवणार आहोत। तर ते कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ब्रेडचे पॅटीज बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। आता ते कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून उकडून घेऊया। तर बघा बटाटे मी अशा पद्धतीने उकडून घेतलेले आहेत आणि सोलून सुद्धा घेतलेले आहेत। आता आपण आलं, मिरची आणि लसूण याचा पेस्ट करून घ्यायची आहे। पॅटीज बनवण्यासाठी आपल्याला इथं आता बेसन पीठ घ्यायचं आहे 2 वाटी। तर बेसन पीठ बघा मी चांगलं स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा, तो आपण हाताने थोडासा असा क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा वास छान लागतो आपल्या पिठाला। अर्धा चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची। आता याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातलं म्हणजे आपले पॅटीज छान कुरकुरीत होतात। आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर बघा मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी वापरून असं सरसरीत बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता या बॅटरमध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडा वेळ हे बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया। तर बघा भाजीसाठी मी इथं कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातली। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली होती ती संपूर्ण याच्यामध्ये घातली। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता। मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि आपण जे बटाटे असे थोडेसे किसून घेतलेले होते ते सुद्धा आता याच्यामध्ये घातलेले आहेत। आता आपण ह्याची भाजी अशी मस्त मिक्स करून घेऊया। चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा। आता ही एका डिशमध्ये काढून आपण गार होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवूया। भाजी बघा गार झालेली आहे। आता मी इथं ब्रेडचे स्लाइस असे घेतलेले आहेत बघा। आता आपण काय करायचं, एका ब्रेडच्या स्लाइसवरती अशी बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची। जास्त पण भाजी पसरवायची नाही, नाहीतर खाताना भाजीच फक्त लागते। आता बघा मी याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवलेला आहे। आता हा ब्रेड ठेवल्यानंतर आपण याला तिरका कट देऊन घ्यायचा। तर मी चाकूच्या मदतीने बघा असं तिरकं हे कापून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपले 2 पॅटीस तयार झाले। आता आपण हे पॅटीस तळून घेऊया। त्याच्यासाठी एका गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण हे पॅटीस एक एक करून आपण जे बॅटर केलेलं आहे बेसन पिठाचं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत बघा। सोडताना थोडीशी काळजी घ्यायची, तेल हातावर उडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे असं हळूहळू आपण तेलामध्ये सोडायचं। एका वेळेस जेवढे कढईमध्ये बसतील तसे तुम्ही याच्यामध्ये पॅटीस सोडू शकता। मी इथं 2च पॅटीस कढईमध्ये सोडलेले आहेत बघा। आता हे दोन्ही बाजूने आपण चांगले तळून घ्यायचे। तर बघा पॅटीस मी चांगले तळून घेतलेले आहेत आणि आता हे तेल निथळून खाली काढून घेतलेले आहेत एका डिशमध्ये। अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पॅटीस आपण तळून घेतलेले आहेत बघा। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेतले आणि वरून अशा पद्धतीने बारीक शेव मी घातलेली आहे आणि थोडासा सॉससुद्धा घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कशाबरोबरही खाऊ शकता। बघा किती मस्त आणि छान आपले ब्रेडचे पॅटीस तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।